Hello everyone, welcome again in the science class. Yes or no? In the previous chapter, we learned more about the seeds. Yes or no? Growing the crops, how to grow in the crops, the farmers. So today, we are going to learn more about our whole body. How to bend our waist, how to bend our neck, here and there, up and down, how to bend our shoulder. म्हणजे जे आपले हात आहे ते बेंड म्हणजे वागतातच ते. आपलं जे मनगट आहे ते कसं वागतं. We learn more about the bones. Our chapter name is हेड टू टो. म्हणजे आपल्या युनिटमध्ये हेड टू टो म्हणजे आपल्या डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत आपण आज माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये चॅप्टर नेम आहे बोन्स अँड ब्रेन. म्हणजेच आपले हाडं आणि आपला मेंदू. म्हणजे आपले पूर्ण हाडे कुठं बेंड होतात आणि प्रत्येक आपल्या बॉडीच्या मध्ये अवयवामध्ये किती हाडं आहेत ते आपण जाणून घेणार. सो वेलकम इन द 5th क्लास. ओके, 5वीच्या वर्गामध्ये तिसऱ्या युनिटमध्ये हा पार्ट आहे बोन्स अँड ब्रेन्स. आता इथे पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. लेट्स सी. काहीच दिलेलं नाही, फक्त दाखवलेलं आहे. शोल्डर बेंड होतं ते, किंवा इथं व्यायाम चालू आहे, किंवा आपलं जम्पिंग चालू आहे, इथं पण जम्पिंग. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही जिम्नॅस्टिक म्हणजे व्यायाम शाळेमधील हे प्रकार आहेत, किंवा आपण ग्राउंडवरही आपण हे खेळ जाते. एव्हरीवन सी, दिस इज अ गर्ल अँड दिस इज अ बॉय. म्हणजे हे मुलगी आहे आणि हा मुलगा आहे. ते काय करतात ते लेट्स सी. अनन्या अँड वियान have been practicing gymnastics since they were in a 5 years old. They are quite good and take part in inter school competition. म्हणजे अनन्या आणि विहान हे 5 वर्षापासून कुठे जातात, व्यायामशाळेमध्ये जातात व्यायाम करण्यासाठी. त्यामुळे काय ते हेल्दी आहेत आणि ते प्रत्येक जे कॉम्पिटिशन असतं स्कूलमध्ये त्याच्यामध्ये ते भाग घेत असतात. हाऊ दे कॅन पॉसिबल, लेट्स सी. व्हॉट इज दॅट द इनेबल देम टू बेंड, ट्विस्ट, turn, swing and 8 fall on their feet and stand upright immediately upwards. म्हणजे त्यांच्यामध्ये जे प्रकार होतात, फॉर एक्झाम्पल आपण दाखवलेले, ते बेंड कसं काय होऊ शकतात, ते स्टँड कसे आहेत, त्यांचे शोल्डर कसं काय असं म्हणजे बेंड व्हायला लागले. आता मी हे मनगट बघितलं, हे माझे इथे बेंड व्हायला लागले. हाऊ टू बेंड, म्हणजे मी स्विमिंग म्हणजे स्विमिंग करते, माझे हात पूर्ण असे बेंड होतात. परत हे इथे एल्बो मध्ये होतात, म्हणजे कोपऱ्यामध्ये माझा हात बेंड होतात. लाईक एज ऑल द पीपल्स अँड बॉय अँड गर्ल्स. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये आपले काही अवयव आहेत ते बेंड होतात, म्हणजेच वागतात. ओके नाही, कुठं वागतात. आता फॉर एक्झाम्पल मी इथं जर आहे, इथं मी वाकवायचा प्रयत्न केला तर ते वाकणार नाही. वाय? सो लेट्स सी ना नेक्स्ट पॉइंट. ओके, आता पुढं काय म्हणलेलं आहे. वेन अ जिमनॅस्ट फॉल्स ऑन हिज हर फीट द बॅलन्स इज प्रोव्हाइड बाय द फ्रेमवर्क ऑफ बोन्स ऑल्सो कॉल्ड द स्केलेटन सिस्टीम. म्हणजेच आपला प्रत्येक जो अवयव आहे तो बोन्सनी बनलेला आहे. आतमध्ये काय आहेत, बोन्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी मनगट दाबलं तर मला असं कडक भाग लागतो, ते काय आहेत, आपले बोन्स आहेत. आपल्या शरीराला जे आकार देण्याचा, आपल्या शरीराला जो ठराविक आकार आहे तो आपल्या मधल्या स्केलेटन सिस्टीम म्हणजे सांगडा प्रणाली, आपण हाडाचा सापळा असं शुद्ध मराठीत म्हणतो त्याला. हाडाचा सापळा. त्या हाडाचा सापळा असल्यामुळे आपल्या शरीराला एक वेगळा आकार आहे. जसं आपले हात आहेत, फिंगर्स आहेत, किंवा आपल्या डोक्याचं स्कल जरी म्हणलं, किंवा आपले जे पायाची बोटं आहेत, हाताची बोटं आहेत, ते प्रत्येक शरीराला अवयवाला जो आकार आहे तो आपल्या स्केलेटन सिस्टीम मुळे आहे. आणि आपण आता काहीतरी ओझे घेतले, ते पेलवण्याचं काम माझ्याकडे सक्षमता आहे त्याची. काय आहे, कारण ते आपले बोन्स काम मधले काय मुव्हेबल आहेत, काय आहेत म्हणजे हालचाल करणारे आहेत, काय आहेत ते फिक्सेबल आहेत. सो लेट मोर अबाउट लर्निंग ऑफ द स्केलेटन सिस्टीम. आवर स्केलेटन कॅन बी डिवायडेड इन 2 मेन पार्ट्स. म्हणजेच आपलं जी सांगडा प्रणाली आहे ती 2 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेली आहे. एक पार्ट आहे 2 पार्ट्स. आता कुठले कुठले पार्ट्स आहेत, लेट्स सी. फर्स्ट इज ऍक्सियल skeleton. Axial skeleton and second is appendicular skeleton. म्हणजेच काय, हे जे स्केलेटन सिस्टीम आहे, हाडाचा जो सापळा आहे तो 2 भागामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. ऍक्सियल स्केलेटन म्हणजेच अक्षीय सांगडा, म्हणजेच तो वरचा भाग. आपण त्याचं नंतर करूया. अपेंडिक्युलर म्हणजेच परिरिष्ट सांगडा. आता त्याचं आपण त्याच्यामध्ये कुठले भाग येतात आपल्या ह्याचे ते बघू. द ऍक्सियल स्केलेटन कन्सिस्टिंग ऑफ द स्कल, स्पायनल कोड अँड द रिब अँड द ब्रेस्ट बोन, त्याला आपण स्टर्नम ही म्हणतो. त्याच्यामध्ये कुठले कुठले भाग आहेत ऍक्सियल स्केलेटन, म्हणजे आपलं स्कल म्हणजे आपली कवटी, नंतर आपलं स्पायनल कोड म्हणजे आपल्या मणक्याचं हाड पाठीमागचं, ब्रेस्ट बोन म्हणजे आपला रिब केज जो छातीचा पूर्ण भाग येतो त्याच्यामध्ये, आणि अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे काय येतं, म्हणजे आपला परिरिष्ट म्हणजे आपले हे 2 शोल्डर आणि आपले 2 पायापासूनचा खालचा भाग. ह्याच्यामध्ये काय येतात, अपेंडिक्युलर म्हणजे परिरिष्ट सांगण्यामध्ये 2 भाग येतात. कवटी सांगण्याचे 2 भाग आपण पिक्चर मध्ये बघू. लेट्स सी. हे आहे आपलं स्केलेटल सिस्टीम. आता
ऍक्सियल स्केलेटन म्हणजे अक्षीय सांगण्यामध्ये हा आपला स्कल, हा रिब केज आणि हा आपला पेल्विस म्हणजे ओटीपोटीचा भाग, हा पूर्ण भाग अक्षीय सांगण्यामध्ये येतो. म्हणजेच हा सांगण्याचा पहिला प्रकार म्हणजे पहिला भाग. आणि दुसऱ्या भागामध्ये अपेंडिक्युलर म्हणजे परिरिष्ट सांगण्यामध्ये काय येतात, हे शोल्डर पासूनचे 2 हात आणि हे पेल्विस पासूनचे 2 पाय हे दुसऱ्या भागात येतात. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक भागाला वेगवेगळे नाव आहे, ते इंग्लिश मध्ये आहेत आणि मराठीमध्ये आपण बघू. आता स्कल, स्कल म्हणजेच आपल्या ह्याची कवटी. लेट्स सी, स्कल म्हणजेच काय, ह्याला क्रॅनियम पण म्हणतात. स्कल, स्कल हे फिक्स्ड आहे, ते हलत नाही. फक्त काय हलतं, आपला जो खालचा जबडा असतो तो खालीवर होत असतो. का? कारण अप्पर जॉला काय अटॅच आहे. स्कल इथं आहे, त्याला आपण क्रॅनियम म्हणजेच आपल्या डोक्याची कवटी, येस ऑर नो, डोक्याची कवटी आपण त्याला म्हणतो. सर्विकल व्हर्टिब्रेट म्हणजे माने संबंधीची ग्रीवा, म्हणजेच काय, माने संबंधीची ग्रीवा आहे आपण त्याला म्हणतो. कारण आपली मान, हे जे डोकं आहे, आपले स्कल आहे, ते पूर्ण रिब केजला म्हणजे पाठीच्या मणक्याला जे अटॅच आहे ते कशामुळे आहे, सर्विकल व्हर्टिब्रेमुळे आहे. माने संबंधीची त्याला ग्रीवा असं म्हणलं जातं. परत खाली जाऊन जर बघितलं आपण, व्हर्टिब्रेट कॉलम म्हणजेच आपण त्याला मणक्याचं हाडही म्हणतो किंवा पाठीचा कणाही म्हणलं जातं त्याला. हे काय आहे आपलं, पाठीमागून अटॅच आहे. कुठं आहे, पाठीमागून अटॅच आहे इथपर्यंत. आपण जर खाली बेंड होऊन बघितलं तर आपल्याला थोडंसं पाठीमध्ये कडक हाड दिसतं, ते हे असतं. नंतर इकडे जाऊन बघितलं तर रिब केज म्हणजे बरगडीचा हाड, पिंजराही आपण त्याला म्हणतो. हे असं दिसायला ना पिंजऱ्यासारखं, इकडून इकडून इकडून, हे काय आहेत आपले बरगडीचे हाड म्हणजे छातीचा पिंजरा, तो पाठीमागून पण असतो. आणि हा कुठं अटॅच आहे, स्टर्नमला अटॅच आहे. म्हणजेच आपल्या छातीचं एक मध्ये असं आपण जर दाबून बघितलं तर असं कडक लागतं, तिथे ह्याच्यामध्ये अटॅच आहे. नंतर जर खालून बघितलं इथं पेल्विस, हे आपला ओटीपोटीचा भाग असतो. नंतर परत जर खाली बघितलं इथं, इथपर्यंतचा भाग फिंगर बोन्स म्हणजेच आपल्या हाताची बोट, हाताची बोट. खाली फिम्यूर म्हणजेच आपल्या मांडीचे हाड, जे की सगळ्यात आपल्या ज्या सांगण्यामध्ये सगळ्यात मोठं आणि सगळ्यात मजबूत हाड म्हणून ओळखलं जातं. त्याच्याच खाली पॅटेला म्हणजेच आपल्या गुडघ्याची वाटी आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. हे म्हणजे हे महत्वाचे जे अंग आहेत, जे स्केलेटल सिस्टीम मध्ये जे पार्ट आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहेत. असेच मग खाली गेलं टोय बोन्स म्हणजे आपल्या जे फीट आहे, जी बोट आहे, तिथलं आपण हाड बघू. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये पूर्ण जर माणसाचं अडल्ट मध्ये जे हाडं असतात ते पूर्ण मिळून 206 म्हणजे 206 बोन्स इन देअर अवर स्केलेटल सिस्टीम. म्हणजे आपल्या पूर्ण शरीरामध्ये किती हाड आहेत, 206. आणि जर छोट्या लेकरांचा विचार केला तर त्यांच्या शरीरामध्ये जास्त हाडं असतात. का असतात जास्त, आता दिसायला तर छोटे दिसतात पण त्यांच्या शरीरामध्ये जास्त हाडं का असतात, कारण ज्यावेळेस ते जन्म घेतात त्यावेळेस त्यांचे हाडं छोटे छोटे असतात. ज्यावेळेस ते हळूहळू मोठे व्हायला लागतात, आता हे 2 हाड आहेत ते जॉईंट व्हायला लागतात, मग ते काय झालं, एकच हाड तयार झालं. हळूहळू जसं ते वाढत जातात ते 2-3 हाडं काय होतात, जॉईंट ती होतात आणि मग ते 3 हाडांचं एकच हाड बनतो. आणि हळूहळू त्याच्या हाडामध्ये कमतरता येते, म्हणजे त्यांचे जसं जसं ते अडल्ट म्हणजे प्रौढ व्हायला लागतात त्यांच्या हाडांची कमतरता जॉईंट होऊन एकच बनल्यामुळं 206, प्रत्येक अडल्टमध्ये 206 बोन्स असतात. आता स्कल मध्ये किती हाडं आहेत किंवा रिबकेज मध्ये किती हाडं आहेत, लेट्स सी. आता आपण थोडीशी चर्चा करणार आहोत हाडाविषयी. आता सांगडा बघितला, त्याच्यामध्ये प्रत्येक पार्ट्स मध्ये किती बोन्स आहेत ते बघूया. बोन स्टॉक्स, स्कल म्हणजे आपलं क्रेनियम. आता स्कलचा भाग म्हणजे आपली डोक्याची कवटी, त्याच्यामध्ये किती हाड आहेत, ते तर फिक्सेबल आहे, त्याच्यामध्ये पूर्ण असे 8 बोन्स आहेत. किती आहेत, 8. आणि आपला जो फेस आहे पुढचा जो फेस म्हणजे चेहऱ्याचा, ज्याच्यामध्ये आपले पूर्ण सेन्सरी ऑर्गन काय आहेत, कव्हर आहेत, त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम आपले बोन्स करतात. त्यामध्ये पूर्ण 14 बोन्स आहेत. किती आहेत, 14 म्हणजे 14. स्कल मध्ये 8 आणि पुढचे म्हणजे 14, असे पूर्ण 22 बोन्स आपल्या पूर्ण स्कल मध्ये असतात. त्याच्यानंतर आपण बघू स्पायनल कोट म्हणजे आपलं मणक्याचं हाड, जे पाठीमागं आपण वाकलं तर इथून मानेपासून दिसतं असं कडक असा भाग, त्याच्यामध्ये पूर्ण 33 बोन्स असतात. म्हणजे 33 हाडं असतात त्या मानेच्या मणक्याच्या मणक्याच्या ह्याच्यामध्ये. नंतर रिब केज म्हणजेच आपला छातीचा पिंजरा आपण म्हणतो, असा हाडाचा सापळा आपण दिसतो, इथून असतो सुरू. ह्याच्यामध्ये रिब्स म्हणजे त्याचे 2 भाग केलेले आहेत, ह्या साईडला आणि ह्या साईडला. त्याच्यामध्ये एका साईडला 12 आणि एका साईडला 12 असे पूर्ण मिळून 24 बोन्स असतात. आणि जे कुठं अटॅच असतात ते स्टर्नमलाच म्हणजेच छातीचं मध्यंतरी हाड जे असतं तिथं ते अटॅच असतात. त्याला आपण पिंजऱ्यासारखं दिसतं त्यामुळे त्याला आपण पिंजराही म्हणतो. नंतर जर लिम्स म्हणजे आपण वरचे हात आणि खालचे पाय, ह्याला आपण लिम्स म्हणतो. अप्पर लिम्स म्हणजेच आपल्या हातामध्ये, दोन्ही हातामध्ये टोटल 64 बोन्स असतात. आणि जर लोअर मध्ये गेलं तर असे 62 म्हणजेच आपल्या मांडीपासूनचा पूर्ण बोटापर्यंतचा भाग 62. अप्पर मध्ये 64 आणि लोअर मध्ये 62 बोन्स असतात. देअर आर टोटल बोन्सचं काउंटिंग केलं किंवा ऍडिशन केलं त्याचं तर 260 बोन्स इन अवर स्केलेटन सिस्टीम इन अवर बॉडी. म्हणजेच अडल्ट प्रौढ माणसाच्या शरीरामध्ये असे प्रत्येकाचं स्कल मध्ये, रिब केज मध्ये किंवा व्हर्टिब्रेट कॉलम किंवा पेल्विस आहे किंवा आपलं फेमूर आहे,
आणि आपले जे शोल्डर आहेत त्याच्यामध्ये पूर्ण जर काउंट केलं असे सगळे सगळे मिळून हाडं किती आहेत आपल्याला 206 म्हणजे 206 हाडं असतात. आता ते कुठं कुठं जॉईंट आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. वाय इज स्केलेटल सिस्टीम नॉट विजिबल टू अस, म्हणजे जे हाडाचा सापळा आहे आपल्याला आतमधून बाहेरून दिसतो का, नाही दिसत. ते कधी दिसतो, ज्यावेळेस आपण एखाद्या ह्याच्यामध्ये गेलो, प्रयोगशाळेत गेलो किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस आपल्याला तिथं बघायला मिळतो. आता त्याचे फंक्शन काय आहेत, सो लेट्स सी फंक्शन ऑफ द स्केलेटल सिस्टीम. आपण इथं काय बघितलं, स्केलेटल सिस्टीम दोन ह्याच्यामध्ये केलेले आहेत पार्ट्स मध्ये, ऍक्सियल स्केलेटल, एपेंडिक्युलर स्केलेटल सिस्टीम, म्हणजे अक्षीय सांगडा आणि परिरिष्ट सांगडा, त्याचे आपण भाग बघितले. आता त्याचे फंक्शन म्हणजे त्याचे कार्य काय. आता स्केलेटल सिस्टीम म्हणजे आपल्या सांगडा हाडाच्या सापळ्याचे कार्य काय, हाडाच्या सापळ्याचे कार्य बघूया आपण. It is the structure to which all organs and the tissues attach themselves. This is what gives shape to our body. आता जे टिश्यूज एकमेकांना जोडलेले आहेत ना हाड, आता हात कुठं जोडलेला आहे, शोल्डरला, शोल्डर पासून इथं एल्बोला, एल्बो पासून परत वीसला आणि परत फिंगरला, म्हणजे ह्या जॉईंट मुळे काय आहे, एकमेकांना जोडल्यामुळे माझ्या हाताला किंवा माझ्या पूर्ण बॉडीला एक काय वेगळा आकार आलेला असतो. प्रोव्हाइड टू सपोर्ट टू द बॉडी, एक सपोर्ट देण्याचं काम करतं. आता फॉर एक्झाम्पल मला काहीतरी ओझं उचलायचे, माझे हात बेंड व्हायला लागलेत, वाय, कारण माझे जे इथं काय मुव्हेबल बोन्स माझ्या फिंगर्स मध्ये अवेलेबल आहेत, दॅट्स म्हणजे पूर्ण बॉडीला सपोर्ट देण्याचं काम स्केलेटल सिस्टीम करत असतं. प्रोटेक्ट डेलिकेट इंटरनल ऑर्गन्स. आता डेलिकेट म्हणजे जे नाजूक असतात, नाजूक इंटरनल ऑर्गन म्हणजेच आपल्या शरीरामध्ये इंटरनल ऑर्गन म्हणजे काय म्हणतो, ब्रेन आहे, हार्ट आहे, लंग्स आहेत, किडनी आहेत, हे जे इंटरनल म्हणजे आतले अवयव आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं, आपले बोन्स करत असतात किंवा स्केलेटल सिस्टीम करतात. आपण बघितले का आपले जे लंग्स आहेत कुठे आहेत, रिप केज मध्ये आहेत, आणि रिप केज त्यांना प्रोटेक्ट करण्याचं, लंग्स आणि हार्ट रिप केज असल्यामुळे ते प्रोटेक्ट करण्याचं त्यांना काम करत असतं. पुढे काय बघूया, प्रोड्युसेस द इम्पॉर्टंट ब्लड सेल्स इनसाइड द मॅरो, म्हणजे जी मज्जातंतूमध्ये जी चरबी आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं, बोन्स करतात. It is the storehouses of minerals like calcium, phosphorus, which are the important for the good health. म्हणजे स्केलेटल सिस्टीम मध्ये हे सगळे फंक्शन असतानाही मिनरल्स आणि फॉस्फरस स्टोअर करण्याचं काम ही स्केलेटल सिस्टीम करत असतं. नंतर provides movement, the muscular system and the skeletal system work together to carry out all body's movement. The bones are held together by the ligament, tendons attach the muscle to the bones. When muscles contract the bones move. म्हणजेच मसल्स म्हणजे आपले अस्थिबंधन आणि आपले कंडरा आपण ते एकमेकांना अटॅच होऊन बोन्सला आपले स्नायू काय असतात, अटॅच असतात, आणि बोन्स आणि स्नायू म्हणून एक काम करतात, आपल्या बॉडीला मुव्हिंग करण्याचं काम करतात. आता फक्त हाड आहे ते मूव्ह होणार नाही, फक्त हाडाला काय जॉईंट आहे आपलं मास, त्याच्यामुळे ते काय होतात आपल्याला कुठेही मूव्ह करण्यासाठी फक्त जिथं जॉईंट आहे तिथंच आपले जे बोन्स आहेत तिथं मूव्ह करण्याचं काम करू शकतात. हे आपण माहिती बघितली आपल्या स्केलेटल. आता स्केलेटल सिस्टीम मध्ये पार्ट आहेत, भरपूर असे पार्ट आहेत, ते आपण पार्ट सुरुवातीपासून इथून असं जर भाग बघितलं तर प्रत्येक भागाची माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सर आता आपण फंक्शन पाहिले, वी सी द फंक्शन ऑफ द स्केलेटल सिस्टीम. नेक्स्ट वी सी द पार्ट्स ऑफ स्केलेटल, म्हणजेच आपल्या सांगडा हाडाच्या सापळ्यामध्ये जे विविध भाग आहेत त्याची आपण माहिती पाहणार. पहिला आहे आपला स्कल. स्कलला आपण क्रेनियम पण म्हणतो, CRANIUM, ओके नाही. स्कल म्हणजेच काय, आपल्या डोक्याची कवटी. आपल्या डोक्याची कवटी जसा आपण अभ्यास किती आड आहेत थोडक्यामध्ये बघितलेलं, पण ते काय कार्य करतं, लेट्स सी. द 14 बोन्स ऑफ द फेस अँड 8 बोन्स ऑफ द क्रेनियम टुगेदर मेक अप द स्कल. म्हणजेच आपल्या स्कल मध्ये आपण पाठीमागच बघितले किती भाग आहेत, म्हणजे किती बोन्स आहेत, 8 आहेत, आणि आपल्या जो क्रेनियम म्हणजे फेसचा पूर्ण भाग आहे त्याच्यामध्ये 14 आणि 14 बोन्स आहेत, असं सर्व मिळून आपला स्कल तयार होतो. स्कल कुठं तयार होतो, हे 14 बोन्स आणि आपल्या कवटीमध्ये 8 आहेत ते बोन्स म्हणून पूर्ण स्कल म्हणजे आपली कवटी तयार होत असते. इट इज बोनी बॉक्स लाईक अ स्ट्रक्चर वेन ऑल द बोन्स आर फिक्स्ड टुगेदर आर इमूवेबल एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ, दॅट इज द फिक्स to the base of the cranium by the movable joints. That is how we are able to talk to it. Talk and it असं म्हणलेलं आहे. म्हणजेच आपण जर बघितलं तर हे फिक्स बोन्स आहेत स्कल मध्ये, फक्त एक्सक्यूज आपलं लोअर जॉ म्हणजे खालचा जबडा. आता आपण बोलण्याचा प्रयत्न केला, हे हात इथं आणि हे हा एक हात आहे खाली, आपण बोलतोय वरचं काय हालायला लागले का, नाही हलत. हा फक्त काय मुव्हेबल आहे, बाकीचे काय इमूव्हेबल आहेत, म्हणजे ते हालचाल करू शकत नाहीत. आता डोळे ह्या साईडला जाऊ शकत नाहीत, कान नाही हलू शकत, नाक म्हणजे जे स्टेबल आहेत, जे सेन्सरी ऑर्गन फक्त जे एक्सेप्ट करता, म्हणजे आपण जे जबड्याला खालच्या जबड्याला जर वगळलं तर कुठलंच स्कल मधलं बाकीचा अवयव हालचाल करू शकत
नाही. आपण जर बोलण्यासाठी किंवा खाण्यासाठी फक्त खालच्या जबड्याची हालचाल करतो. खालचा जबडा हलत असते, इटा अटॅच असल्यामुळे थोडंसं आपल्याला हल्ल्यासारखं वाटतं, पण ते हलत नाही. आपण एक प्रयोग करून बघायचे. Put two fingers on your upper jaw and open your mouth. You can immediately feel that is the lower jaw that moves, not the upper jaw. दोन फिंगर घ्यायचे, इथे एक ठेवायचं, इथे एक, आणि आपण काय करायचं, असं माउथ तुमचं उघडायचंय. उघडल्यानंतर तुम्हाला लगेच फील होईल की आपला खालचा फक्त जबडा हलतोय, वरचा हलत नाही. लेट्स ट्राय इन युअर होम. ओके. सो द क्रॅनियम इनक्लोजेस अँड द प्रोटेक्ट द इम्पॉर्टंट ऑल द इम्पॉर्टंट ब्रेन्स. म्हणजे जे आपली डोक्याचा जो बंदिस्त भाग असतो, जो आपल्याला दिसतच नाहीये, ते आपल्या मधले जे ब्रेन आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं. हे जे कडक दिसतं ना आपल्या कवटीवर भाग, त्यामध्ये जे ब्रेन आहे, जो मेंदू आहे, त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करते. मी आता सुरुवातीला सांगितले, आडत जी वरची जी बोन्स आहेत ते आपले जे इंटरनल जे ऑर्गन आहेत त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात. द स्कल ऑल्सो फॉर्म द स्ट्रक्चर फॉर द फेस. म्हणजे आता प्रत्येकाचा कवटीचा आकार काय असा वेगवेगळा असतो, हो की नाही. म्हणजे आता सगळ्यांचे चेहऱ्याचे आकार सेम असतात का नाही. कुणाचा लंबटुंगळा असतो, कुणाचा गोल असतो, कुणाचा चौकोनी आकाराचा असतो. ते प्रत्येकाचे स्कल म्हणजे जे कवटी आहे त्याचे आकार काय असतात, वेगवेगळे असतात. आता इथं बघू 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. ह्याचा कसं आहे, राऊंड शेप मध्ये येतो, म्हणजे त्याचा स्कल पण तशीच येणार, म्हणजे जिची कवटी आहे तशीच येणार. हा कसा आहे, स्क्वेअर मध्ये, असं दिसायला कसं स्क्वेअर दिसते, कवटी थोडीशी, असं जास्त डिफरन्स नाही येणार, लिटल बिट डिफरन्सच येणार. हा कसा आहे, ओव्हल शेप मध्ये असल्यामुळं त्याची कवटी पण थोडीशी ओव्हल येणार. म्हणजे जसं चेहऱ्याचा आकार असतो तसं त्या कवटीचा म्हणजे थोडासा लिटल बिट चेंजेस इन द स्कल, थोडासा भाग त्या कवटीमध्ये थोडासा चेंजेस होत असतो, जास्त प्रमाणात नाही. राईट राऊंड स्क्वेअर शेप, म्हणजे तुम्हाला आता प्रत्येकाचं निरीक्षण करून घरच्यांचे तुम्हाला कसं आहे, राऊंड आहे का, असं एक ऑब्झर्वेशन करायचे आणि तुम्हाला लिहायचे. आता आपला दुसरा पॉर्ट आहे बॅकबोन. त्याला आपण वर्टिब्रेट कॉलम किंवा स्पायनल कोड म्हणतो. द बॅकबोन ऑल्सो कॉल द स्पायनल ऑर द स्पायनल वर्टिब्रेट कॉलम. मी आताच सांगितलं याला 2 नाव आहेत, वर्टिब्रेट आणि स्पायनल. म्हणजे मणक्याचं आपलं हार्ट बॅकबोन इज द मेड ऑफ 33 रेग्युलर रिंग लाईक बोन्स कॉल द वर्टिब्रे. म्हणजे पाठीमागे आपण सांगितले की त्याच्यामध्ये किती आहेत, परत एकदा याच्यामध्ये पूर्ण 33 हाडं असतात. किती असतात, 33 हाडं असतात. देस बोन्स इज lie on the top each other and each has a hole right through it the spinal cord which carries messages to the from the brains. म्हणजे स्पायनल कोड जिथून आता ब्रेन पासून मला मेसेज मिळाले तर स्पायनल कोड द्वारा कुठे जातो, माझ्या खालच्या भागामध्ये, म्हणजे त्या भागाला तो मेसेज मिळत असतो. रन थ्रूआउट द कॉलम कॉल द वर्टिब्रेट कॉलम. म्हणजे पाठीचा कणा, त्याच्यामधून ते मेसेज काय होतात, कॅरी होत असतात. त्याच्यामध्ये स्नायू म्हणजेच मॅरो असतात. द स्कल रेस्ट ऑन द टॉप of this column. The backbone protect this all the important spinal cord without which we would not able to perform any function at all. म्हणजे आता थोडक्यात आपण डॉक्टरकडे गेल्यास बघतो मणक्याचं हाड गेलेले, वी कॅन नॉट डू एनी ऍक्शन्स, किंवा कुठलंही काम करण्यासाठी आपण काय अनेबल असतो किंवा सक्षम नसतो. आपण डॉक्टरकडे गेलं, मणक्याचं हाड गेले, मग आपल्याला ते बेल्ट वगैरे लावायचं. म्हणजे ते जे स्ट्रेट हाड आहेत 33 जे हाड आहेत त्याच्यामध्ये एकही जर जो वेस्टेज झाला किंवा एकही त्यातलं ब्रोकन झाला तर बाकीचं पूर्ण मणक्याचं हाड काय होतं, म्हणजे आपण काही बेंड होण्यासाठी किंवा थांबण्यासाठी किंवा असं कुठलंही काम जे आपल्याला खूप हे करून वर्क एनर्जी करून करावं लागतं ते आपण करू शकत नाही. बिकॉज ऑफ द माझं जे स्पायनल कोड आहे तो काय झालेला आहे, खराब झालेला आहे. म्हणजे ते सपोर्ट करण्याचं काम, म्हणजे आपल्या पाठीचा जो पूर्ण आपण स्ट्रेट आहोत बिकॉज ऑफ द वर्टिब्रेट कॉलम, आपण स्ट्रेट आहोत, आपण आपल्या पेल्विस पासून बेंड होऊ शकतो बिकॉज ऑफ द स्पायनल कोड. म्हणजे जे अवयव आहेत पाठीमागे 3 हाडे दिले. लेट्स सी द स्पायनल कोड. आता आपले मणक्याचं हाड आहे, मणक्याच्या ह्याच्यामध्ये पूर्ण टोटल 33 बोन्स आहेत. म्हणजे ह्याच्यामधले एक जरी वर्कआउट म्हणजे एक जरी ब्रोकन झाला किंवा त्याला इंजुरी झाली तर बाकीचे जे वर्टिब्रे तिथं काय होते, म्हणजे आपलं जे फंक्शन आहे, जे कार्य करण्याची क्षमता आहे तिथं काय होते, त्याची कमी होत असते. स्पायनल कोड म्हणजे पाठीच्या मणक्याच्या कण्यापासून जे मणक्याच्या हाड्यापर्यंत हे पूर्ण काय आहेत, इम्पॉर्टंट हे आहेत. आणि इथून काय करतात, मेसेज कॅरी करत असतात. जे ब्रेन्स पासून जे मेसेज त्यांना मिळालेत ते खालच्या ऑर्गन्सला अटॅच करून ते प्रोव्हाइड करत असतात. आता तुम्हाला इथे विचारलेलं ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे. आता थोडेसे इन्सेक्ट दिलेले आहेत, आर्थवर्म आहे, बटरकॅट आहे किंवा बटरफ्लाय आणि स्नेल दिलेले आहे. असे जे छोटे छोटे इन्सेक्ट आहेत तुम्हाला काय करायचे, जे वेगवेगळे 2 टाइप्स ऑफ एनिमल्स आर देयर, वर्टिब्रेट अँड इनवर्टिब्रेट. म्हणजे जे पाठीचा कणा नसतो असे एनिमल आणि पाठीचा कणा असतो असे एनिमल. त्याचे तुम्हाला काय करायचे, क्लासिफिकेशन करायचे. पाठीचा कणा असणारे एनिमल्स किती आहेत किंवा कुठे कुठे आहेत किंवा कुठे आढळतात त्याचं वर्गीकरण करायचे. आणि पाठीचा कणा असलेले एनिमल्स कुठे कुठे असतात किंवा कसे असतात ते तुम्हाला वर्गीकरण करायचं. ओके, सो यू डन द ऍक्टिव्हिटी इन अवर
हाऊसेस. ओके, आता दुसरं काय आपला तिसरा टॉपिक स्कल, वी आर कवर, बॅकबोन ऑल्सो वी आर कवर. देन नेक्स्ट टॉपिक इज अ रिप केज. व्हॉट इज मीन बाय रिप केज? बरगडीचा पिंजरा किंवा छातीचा पिंजरा त्याला आपण मराठीत म्हणतो. The organs inside the chest like the heart and lungs are protected by bony cage called the rib cage. म्हणजेच आपले जे लंग्स म्हणजेच आपले जे फुफ्फुसे आहेत आणि जे आपलं हृदय आहे ते प्रोटेक्टेड आहे. कशामध्ये आहे? रिब केज मध्ये आहे. हे दोन्ही जे तीन जे आपले ऑर्गन्स आहेत, इंटरनल ऑर्गन्स म्हणजे आतले जे अवयव आहेत ते आपले कशामध्ये प्रोटेक्टेड आहेत, कशामध्ये सुरक्षित आहेत? आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये सुरक्षित आहेत. 12 pairs of the bones from the rib, these are attached to the breastbone, त्याला आपण sternum म्हणतो, in the front of the vertebrate column at the back, forming a cage of bones. The last 2 pairs of ribs, the 11th and the 12th, are attached to the vertebrate column but not attached to the sternum. These are known as the floating ribs. म्हणजेच मी मगाशी सांगितल्यासारखं आपल्या जे छातीचा पिंजरा असतो त्याच्यामध्ये 12 बोन्स असतात ह्या साईडला आणि त्याचे दोन भाग केलेले आहेत, ह्या साईडला आणि ह्या साईडला. इकडे 12 आणि इकडे 12. देयर आर 24 बोन्स. परंतु काय हा हे आहे तिकडे काय आहेत 11 आणि इकडे हे 11 आहेत. जे खालचे ते बोन्स आहेत दोन ते फ्लोटिंग म्हणजेच काय अटॅच नाही आहेत, पाठीमागून वर्टिब्रेट कॉलमला अटॅच आहेत, पण हे स्टर्नम आहे जे ब्रेस्ट बोन आहे समोरचं तिथं अटॅच नाहीत. म्हणजे त्याला काय म्हणलेलं आहे? फ्लोटिंग रिब्स म्हणलेलं आहे. म्हणजे जे पिंजरा आहेत हे पूर्ण पिंजऱ्यासारखे आहेत, फक्त खालचे हे दोन आहेत पाठीमागे अटॅच आहेत पण पुढे अटॅच नाहीये. म्हणजेच ह्या साईडला हे अटॅच नाहीत, त्याला म्हणून याला फ्लोटिंग. म्हणजे ते खरंच उडतात का? नाहीत, फक्त पुढे अटॅच नसल्यामुळे त्याला फ्लोटिंग रिब असेही म्हणलेलं आहे. म्हणजेच आता फ्लोटिंग म्हणजेच उडणारे किंवा तरंगणारे आपण त्याला म्हणतो किंवा पोहणारे, पण ते आपल्या बॉडीमध्ये तसे नसतात. पाठीमागून ते जे बॅकबोन आहे किंवा स्पायनल कोड आहे त्याला ते अटॅच आहेत, फक्त समोरच्या साईडला ते अटॅच नाहीत, अशा साईडमध्ये ते असतात. आता आपण नेक्स्ट आपलं जे लिम्स आहे, वी आर कवर्ड ऑल्सो द रिब केज. नेक्स्ट इज अ लिम्स. लिम्स म्हणजे काय? आपले हात आणि आपले पाय यांचे आपण बोन्स बघणार आहोत. सो 2 pairs of limbs from the appendicular skeleton, 2 pair of the forelimbs म्हणजेच आपले आर्म्स. म्हणजेच appendicular म्हणजे दोन भाग येतात. आपले जे लिम्स म्हणजे आपले हात आणि आपले पाय. Hand limbs, legs and the forelimbs fit into the shoulder girdle on the each side. The hind limbs are attached to the hip girdle on each side. म्हणजेच आपलं जे फोरलिम आहे म्हणजे आपल्या हाताचं जे आर्म आपण हाताचा भाग आहे तो कुठे अटॅच आहे? आपल्या शोल्डर अटॅच आहे. आणि जर आपण हाइंड लिग म्हणजे आपण जो पायाचा भाग बोलतो तो कुठे आहे? आपल्या हिप म्हणजे आपल्या कमरेला जॉईंट आहे, तो आपल्या कमरेला जॉईंट असतो. तर आपण एक सविस्तर माहिती बघणार आहोत. आपण इथे दाखवल्यासारखं फोर लिम्स म्हणजे आपलं आर्म, लिम्स हा कुठे जॉईंट आहे? शोल्डरला. ओके. आणि हा हाइंड लिम्स म्हणजे आपला पाय कुठे जॉईंट आहे? आपल्या हिपला म्हणजे आपल्या कमरेच्या भागाला, हा आपली तिथून मांडी म्हणजे पायाचा भाग चालू होतो आणि शोल्डर पासून आपला म्हणजे हाताचा भाग चालू होतो. सो लेट्स सी द फोर लिम्स. आपण काय बघणार आहोत आता? फोर लिम्स म्हणजे त्याच्यामध्ये किती हाडं असतात आणि ते कुठं कुठं जॉईंट असतात. लेट्स सी. फर्स्ट इज अ फोर लिम म्हणजे त्याला आर्म म्हणलं जातं. लेट्स सी. Each arm is made of upper arm and the each arm is made of the 3 bones like the humerus in the upper arm and the radius and the ulna is the forearm. The upper arm of the humerus fits in the shoulder girdle and the hand is attached to the forearms by the wrist bones. The wrist, palm and the finger have many small bones. Let's see the picture. म्हणजेच काय? आपलं जे शोल्डर आहे, शोल्डर गिल म्हणजे पूर्ण हात आपला कुठे अटॅच आहे? शोल्डरला. शोल्डरला जे बॉल सॉकेट असते ना तिथं आपला हात काय जे बोन्स आहे तिथं अटॅच. म्हणजे वाटीसारखा थोडासा बॉल सारखा सपाट आणि इथं चेंडू सारखा भाग असतो, मग त्याला बॉल सॉकेट म्हणलं जातं. ते आपलं शोल्डर इथं आहे. तिथून आपलं जे ह्युमरस म्हणजे इथं शोल्डर पासूनचं कोपऱ्यापर्यंतचा भाग त्याला आपण ह्युमरस म्हणजे हाताच्या बाजूचे हाड म्हणजे कोपऱ्याचं पर्यंतचं हाड त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो? आपला दंड मराठीमध्ये शुद्ध. खाली आहे उलना म्हणजेच कोपऱ्यापासूनचे मनगटापर्यंतचे हाड. कोपऱ्यापासून मनगटापर्यंतचे हाड त्याला आपण म्हणतो उलना. पुन्हा रेड्यूस म्हणजे आता आपण जर हाताला दाबून बघितलं कोपऱ्यापासूनच्या तिथं 2 हाड दिसतात आपल्याला, एक पाठीमागं असतं आणि एक पुढं असतं. त्याला पाठीमागच्याला उलना म्हणलं जातं आणि पुढच्याला रेड्यूस म्हणजे त्रिज्या म्हणलं जातं. त्याच्याच खाली जर आपण बघितलं आपलं कुठे एकदा बेंड होतं, परत आपले विस्ट म्हणजे आपल्या मनगटीच्या हाडापासून आपला हात बेंड होतो, तिथे एक हाड असतं. परत जर आपण बघितलं प्लाम
आपले जे हात आहेत, आपले जे बोट आहेत, फिंगर्स प्लाम पासून सुरुवात होतात त्या बोन्सला, तिथं आपले बोट्स काय होतात, बेंड होतात. म्हणजे तिथं पण काय जॉईंट आहेत, आपल्या हाडाचे जॉईंट तिथं पण आहेत. तीन प्रकारे जॉईंट, इथं आपल्या शोल्डर ग्रॅडल मध्ये, परत उल्ना आणि परत आपलं विस्ट आणि परत फिंगर मध्ये आपले जॉईंट्स असतात. नेक्स्ट आपल्याला तर प्रॅक्टिकल बघायचं असलं तर आपण इथं बघू शकतो, हे आपलं विस्ट आहे, म्हणजे इथं परत बेंड होतात. परत आपल्या प्लामला वर गेलं, परत आपले फिंगर इथं बेंड होत आहेत. परत वर गेलं इथून आपलं जे शोल्डर आहे इथे बेंड व्हायला लागले, म्हणजे इथं जॉईंट आहे. आणि इथं जर आपण दाबून बघितलं तर आपल्याला दोन हाड दिसतात मध्यभागी जाड असे, ते काय आहेत उल्ला आणि आपलं काय रेड्यूस, त्याला म्हणलं जातं. परत जर आपण वर गेलं तर इथं शोल्डर पासला आपला हात काय होतो, बेंड होतो. त्याला आपण काय ग्रिडल असं नाव दिलेलं आहे. त्याला आपण बेंडिंग पॉइंट किंवा जॉईंट असंही म्हणतो. आता वरच्या बघितलं आहे, वरच्या 4 लिम्स बद्दल. आता सेकंड काय आहे आपलं, हाइंड लिम्ब. हाइंड लिम्ब म्हणजेच काय, आपल्या पायाचा भाग, आपल्या पायाचा भाग. कुठं जॉईंट आहे आणि त्याला काय म्हणतात, लेट्स सी. The bones of the legs are arranged in the similar manner. The femur is in the upper parts of the leg and therefore it has supported to the weight of the body. It is the strongest and longest bone of the skeleton. म्हणजे जे 4 limbs आहेत खालचे आपले जे आहेत, हाइंड लिम्ब हाइंड लिम्ब जे आहेत आपल्या पूर्ण बॉडीचा जे वजन आहे त्याला सपोर्ट करण्याचं काम करतात. आता मला चालायचे, मी कशावर चालणार, हो ना, माझ्या बोन्स म्हणजे जे खालचे पाय आहेत त्यावर मी आधार देऊन त्याचा सपोर्ट घेऊन मी चालणार किंवा जम्प करणार किंवा स्विमिंग करणार, त्याचा आधार आहे. आणि सगळ्यात लांबचं आणि सगळ्यात मजबूत हाड आपल्या मांडीमध्ये असतं, त्याला आपण फेम्यूर म्हणलेलं आहे. इट इज the upper end of the femur first into the pelvis of hip girdle and the lower and the knee joint below the knee are the fibula and the tibia. म्हणजे आपलं जे मांडीचं हाड आहे आपण पिक्चर मध्ये बघू, पेल्विस इथून सुरुवात होतं, ओटीपोटीचा भाग, ओटीपोटीच्या भागापासून आपल्या जे मांडीचं हाड आहे म्हणजे फेम्यूर आपली सुरुवात होते, इथं अटॅच आहे. ह्याच्यानंतर आपण इथं मांडीचं हाड, सगळ्यात लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट म्हणजे आपल्या शरीरातलं सगळ्यात लॉंगेस्ट लांब हाड आणि मजबूत हाड आपण फेम्यूरला म्हणजेच मांडीच्या हाडाला म्हणलं जातं. तिथून खाली आपण बघितलं तर पॅटेला म्हणजे किडनी नी नॅप म्हणजेच आपल्या गुडघ्याची वाटी हे आहे इथं. त्याच्यानंतर जर खाली बघितलं टिबिया आणि इथं 2 आहेत, जसं आपल्या मनगटाच्या कोपऱ्यापासून मनगटाला वर 2 होते तसे इथं पण 2 भाग असतात, त्याला टिबिया आणि फिबुला म्हणजे पुढच्या भागचा हाड आणि मागच्या भागचा हाड असं त्याला म्हणतो. 2 दाबून जर बघितलं आपल्या पिंडीला तर इथे 2 हाड दिसतात मजबूत. जर आपले मॅरो जर साईडला घेतला तर 2 भाग, आणि जर पुढे अँकले म्हणजे आपला जो घोटा आहे तिथे एक आपल्याला हाड दिसतं. परत आपले फिंगर, जसं आपण हाताचं बघितलं तसंच फिंगरला पण आपले हाड असतात. आपण याचं टोटल काउंटिंग कुठे केलेलं आहे, आपण पूर्व जे सांगडा प्रणालीमध्ये बघितलंय कशामध्ये किती हाड असतात, फक्त इथं कशा स्वरूपात आपली संरचना केलेली आहे, आपल्या 4 लिम्बची कशी आहे किंवा आपल्या हाइंड लिम्बची रचना कशी आहे किंवा प्रत्येक भागाला काय नाव दिलेलं आहे हे आपण या पिक्चर मध्ये बघितलेलं आहे. म्हणजे आपला जो हाताचा भाग कुठून सुरू होतो, शोल्डर पासून, आणि जो आपला पायाचा भाग कुठून, पेल्विस म्हणजे ओटीपोटापासून जर खालीपर्यंत आपल्या बोटापर्यंत हा भाग सुरू होत असतो. आता प्रत्येक ठिकाणचं आपल्याला बघितलं जॉईंट आहेत, आपला हात कुठं पण बेंड होत नाही, जिथं आपला जोडलेला आहे तिथंच बेंड होतो, आणि आपला पाय सुद्धा. सो लेट्स सी आता जॉईंट, आपला नेक्स्ट टॉपिक काय आहे, जॉईंट. आता जॉईंट म्हणजे काय, जॉईंट्स म्हणजे जोडलेले, जॉईंट्स म्हणजे काय, जोडलेले आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. सो लेट्स सी, द स्केलेटन इज अ मेड अप ऑफ अ नंबर्स ऑफ बोन्स. म्हणजेच आपली जी सांगडा प्रणाली, आपला हाडाचा जो सापळा आहे तो खूप अशा हाडांनी बनलेला आहे. एकच हाड आहे का, एकच जॉईंट झालेला आहे का, नाही, खूप अशा पायाच्या बोटापासून जर स्कल पर्यंत बघितलं तर खूप अशा हाडे जॉईंट झालेले म्हणजे जोडलेले आहेत, तिथून आपला सांगडा बनलेला असतो. द बोन्स जॉईंट टुगेदर टू फॉर्म ऑफ द फ्रेमवर्क. आता कुठं पण हाडे आहेत का आपले, एखाद्याला ठराविक रचना दिलेली आहे, एखाद्या चौकटीमध्ये ते हाड एकमेकाला जॉईंट आहेत. आता हात एक साइड माझा मोठा आहे, एक साइड छोटा आहे, किंवा एक शोल्डर मोठा आहे, एक छोटा आहे, असंच नाही ना, त्याचा ठराविक आकार आहे, त्याची रचना आहे व्यवस्थित. एखाद्या चौकटीमध्ये विशिष्ट आकारामध्ये आपला काय सांगडा ठरवलेला असतो. द पॉइंट वेअर टू बोन्स मीट ऑर जॉईंट टुगेदर इज कॉल्ड द जॉईंट. एखादा बोन्स आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण ह्याचा एक एक्झाम्पल घेऊ, हे एकमेकाला येऊन चिटकले, एखादी बोन्स एकमेकाला येऊन चिटकले, हे काय झाले, जॉईंट तयार झालं. हे काय अल्टरनेट आहेत म्हणजे वेगवेगळे आहेत, ज्यावेळेस हे एकमेकाला चिटकतात त्यावेळेस काय होतं, तिथे जॉईंट तयार होतं. म्हणजे त्याचं आपण उदाहरण शोल्डरचं घेतलेलं आहे. आता माझं शोल्डर एक मी जर बाजूला काढलं तर ते अल्टरनेट आहे म्हणजे काय बाजूला येते,
ज्यावेळेस इथं जे वाटेचे बॉल आहे, बॉल सॉकेट तिथं जॉईंट झालं ते काय जॉईंट आहे. म्हणजे जिथं जिथं आपले अवयव बेंड होतात किंवा वाकतात त्या ठिकाणी जॉईंट होत असतं. सो लेट्स सी, ऑल मुवमेंट टेक्स प्लेस ॲट द पॉइंट वेअर टू बोन्स मीट. म्हणजेच आपल्या शरीरातले, मी परत परत ते सांगले, आपल्या शरीरातील दोन भाग जिथं जुळतात तिथं जॉईंट तयार होतो. आता प्रत्येक ठिकाणी जुळतात का? नाही. तर कुण्या ठिकाणी जुळतात ते बघू आपण. ऑल बोन्स इन द स्कल आर फिक्स्ड टुगेदर एक्सेप्ट द लोअर जॉ. आता आपण परत कवटीकडे आलोय, डोक्यापासून परत पायाकडे जायचं आपल्याला. स्कल मध्ये प्रत्येक भाग वगळता जर आपण लोअर जॉचं म्हणजे खालच्या जबड्याचा भाग फक्त हा हलतो, बाकीचं काय इमुवेबल आहे आणि हे काय मुवेबल आहे. फक्त खालचा जबडा हलत असतो, वरचा कुठलाच भाग अवयव आपला हलत नाही. मग त्याला फिक्स्ड स्कल म्हणजे ठराविक आहे. तो काय ठराविक आहे, फक्त लोअर जॉ सोडला तर. त्याच्याच खाली जाऊन नंतर आपण द पिव्हेट जॉईंट कनेक्टिंग हेड टू द स्पायनल इनेबल द हेड टू टर्न फ्रॉम द साइड टू साइड अप अँड डाऊन. आता इथं काय आहे आपला पिवोट, म्हणजे आपल्या इथं धुरा आहे. हा जो मान आहे आपली, जो स्कल आणि मानेमधला जो भाग आहे त्याला एका हाडाने जोडलेला आहे. त्याला पिवोट असं नाव, म्हणजे धुरा आपण त्याला म्हणू शकतो. तो जोडलेला असल्यामुळे मी खाली बघू शकते, वर किंवा साईडला असं पण करू शकते बिकॉज ऑफ द पिवोट. म्हणजे इथे एक जॉईंट आहे, मला काय इथे एक जॉईंट आहे का, तर मला बेंडिंग करता येत अप, अपवर्ड, डाऊनवर्ड किंवा ह्या साईडला किंवा ह्या साईडला करता येतं. त्याच्याच खाली जाऊन नंतर बघितलं बॉल सॉकेट शोल्डर. आता परत शोल्डरचा भाग आलेला आहे. शोल्डरला परत ते हाड आहे. इथं बॉल सॉकेट म्हणजे बॉल सारखा एक असं गोल असतो जो आपल्या हाताला जॉईंट असतो. तिथं ते शोल्डरला जॉईंट झाल्यामुळे आपला जो हात आहे तो शोल्डर पासून असं फिरत असतो पुढं, किंवा आपण ज्या साईडला आपण त्याला फिरवू त्या साईडला ते फिरत असतं. तिथून जाऊन जर आपण हिंग जॉईंट म्हणजे आपल्या एल्बोचं हाड, आपल्या कोपऱ्याचं हाड, तिथं पण बेंड होतं. तिथं पण काय आहे मग जॉईंट आहे. परत जर आपण बघितलं प्लेन म्हणजे आपल्या मनगटाचं हाड, तिथं पण जॉईंट होतं. परत आपण बघितलं सॅडल, आपले जे हे आहे थंब आहे ना, थंब प्रत्येक बोटाला शिवू शकतो बिकॉज ऑफ द इथं काय इथं जॉईंट आहे. कुठं पण जाऊ शकतो, असं होऊ शकतो, असं होऊ शकतो, म्हणजे प्रत्येक टोकापर्यंत आणि असं पण जाऊ शकतो. म्हणजे आपले फिंगर्स आणि थंब आहेत तिथे एक सॅडल नावाचं जॉईंट आहे छोटंसं, त्याच्यामुळे आपण काय करतो मुवमेंट करू शकतो. बॉल सॉकेट, आता बॉल सॉकेट परत कुठं आहे हिप, म्हणजे आपलं काय मांडीचा, आपण जे पाय हलवतो ना, आपण व्यायाम करतो पाय किंवा सायकल चालवतो, आपण मोटरसायकल चालवतो, त्याला किक मारताना किंवा सायकल चालवताना आपण पायांची व्यायाम होतो. तो पाय कुठून हलतो, आपल्या पेल्विस म्हणजे ओटी पोटाच्या भागापासून तो पाय हलत असतो बिकॉज ऑफ द बॉल सॉकेट. तिथं पण काय आपल्या शोल्डरला कसं बॉल सारखं सॉकेट आहे, तिथं खाली पण ते असतं. नंतर हिंग जॉईंट, परत एकदा हिंग जॉईंट. हिंग जॉईंट परत कुठं आलेला आहे, आपल्या गुडघ्याच्या वाटीपर्यंत आलेलं आहे. गुडघ्याच्या वाटीला जॉईंट आहे म्हणून आपला गुडघा. आता मध्यंतरी पिंढऱ्यामध्ये आपलं हाड वागतं का, नाही. तिथं काय स्ट्रेट हाड आहे, तिथं लांब आणि स्ट्रेट. किंवा मांडीमध्ये आपलं हाड वागतं का, नाही वागणार. फक्त ते कुठं वागतं, एकदा पेल्विस, एकतर नी कॅप म्हणजे गुडघ्यापाशी, नंतर परत म्हणजे आपलं जे गोटा आहे तिथे एकदा वागत असतं. नंतर प्लेन म्हणजे आपला अनक्ले, म्हणजे आपण पैंजण वगैरे घालतो तो भाग, तिथे एक आपलं बेंड होत आणि पुढचे आपले फिंगर्स ठराविकच अंतरावर ते बेंड होतात. आपण प्रत्यक्षात बघू कुठं कुठं जॉईंट आहे. पहिल्यांदा बघितलं फिक्स्ड, हा हलत नाही, फक्त खालचा जो आहे आपला खालचा जबडा इथं कवटीमध्ये दाखवलेला आहे तो फक्त हलतो. परत जर मानेचा भाग पिवेंट, आपली मान हलत असते. त्याच्यात जाऊन खाली शोल्डर, शोल्डर पण आपला मुव्हेबल आहे. नंतर हिंग जॉईंट म्हणजेच आपला एल्बो, एल्बो पण मुव्हेबल आहेत. देन विस्ट म्हणजे आपले हात मनगटीचा भाग तो पण मुव्हेबल. फिंगर, परत सॅडल म्हणजे आपला जो मनगटीच्या वरचा आपले जे अंगठा आहे तो भाग. लिमिटेड स्पाइन म्हणजे आपला आपण म्हणतो ना पाठीमागचा कणा, पाठीमागचा हात पण बॅकबोन त्याला म्हणतो, ते ठराविक अंतरावरच बेंड होतं, जास्त प्रमाणात होत नाही. नंतर बॉल सॉकेट जसं की शोल्डर मध्ये आहे सेम ॲज आपल्या मांडीमध्ये किंवा पायाच्या ह्याच्यामध्ये आहे. नंतर जर आपण बघितलं आपल्या गुडघ्याची वाटी, तिथं पण बेंड होतं, म्हणजे जॉईंट आहे, प्रत्येक ठिकाणी जॉईंट आहे, हे तुम्हाला या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. नंतर प्लेन म्हणजे अँकले आपलं इथं पण बेंड होतं. 1 2 3 परत 4 5 6 7 8 9 हे काय आहेत मेन जॉईंट आहेत. हे काय आहेत मेन जॉईंट आहेत. असं जर आतमध्ये बघितलं तर भरपूर अशा आपल्या फिंगर्सच्या फिंगर्स, प्रत्येक आपल्या फिंगर्सचा जो एक भाग असतो तो बेंड होत असतो, हे मेन जॉईंट होते. आता एक फिंगर आपण बघितलं इथं बेंड होतं, परत इथं आणि परत, म्हणजे एक फिंगर 3 ठिकाणी बेंड होतं. असे छोटे छोटे जे बेंडिंग जॉईंट बघितले तर खूप आहेत आपल्या स्केलेटन सिस्टीम मध्ये. फक्त हे जे तुम्हाला दिले ते काय आहेत तुमचे मेन जॉईंट्स आहेत. येस और नो? सो वी सी द जॉईंट. आवर नेक्स्ट टॉपिक इज in the joint but so little bit different. Let's see काय बघायचं आपल्याला. आता आपल्याला ते गुडघ्याचं जे हाड आहे ते कशामुळे आपण बघतो ना, गुडघ्याच्या वाटीला जर थोडीशी इजा झाली तर आपल्याला त्रास होतो. का होतो? लेट्स सी. द बोन्स ऑफ द hind limbs meet at the knee. The lower and
ऑफ द फेमूर मीट्स द अप्पर ऑफ द फिबुला अँड द टिबिया. म्हणजेच आपल्या गुडघ्याच्या वाटीला दोन जॉईंट झालेले असतात, जे पिंढऱ्याकून येणारं हाड आणि वरून मांडीकून येणारं हाड. ओके नाही, मांडीकून येणारं हाड पण तिथंच असतं आणि खालून जे अटॅच आहे तिथंच असतं. म्हणजे तीन जे बोन्स आहेत ते कुठे आहेत? आपल्या गुडघ्याच्या वाटीमध्ये, म्हणजे वाटीच्या ठिकाणी एकमेकांना अटॅच आहेत. द कार्टिलेज कव्हर द एंड्स ऑफ द बोन्स अँड द प्रोव्हाइड द प्रोटेक्टिव्ह लेयर टू द ऑल बोन्स डिस्टर्ब अगेन्स्ट इच अदर. म्हणजेच मांडीपासून आलेलं हाड आणि पिंढऱ्यापासून आलेलं हाड एकमेकांना काय होतंय? घासत नाही. बिकॉज ऑफ द एज मध्ये दिसायला लागलं याच्यामुळं ते आपल्याला प्रोटेक्टिव्ह करण्याचं काम करतं. कशामुळं करतं? कारण हे वाटी असते ते काय आपला पूर्ण पाय असतो किंवा पूर्ण आपलं जे बॅलन्स आहे ते ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असते. सायनोविव्हल फिन्स इन द स्पेस इनसाइड द जॉईंट. आता ह्याच्यामध्ये जो आपल्याला लिक्विड सारखा भाग दिसायला लागलाय आपल्या पूर्ण गुडघ्याचा भाग आहे. इथून आलाय तो मांडीचा आहे, हा आहे तो आपण पिंडीचा, म्हणजे त्याला टिबिया किंवा फेबुला असं म्हणतो. हा जो कुर्चा आहे, हा आतमधला कुर्चा म्हणतं, कार्टिलेज म्हणजेच कुर्चा. तो काय करतो? ह्या दोन जो गॅप आहे तो भरून काढतो सायनोव्हियल मध्ये. सायनोव्हियल फ्लुइड नावाचं जो लिक्विड म्हणजे थोडंसं मांसाहारी जो पदार्थ असतो तो आपल्या दोन्ही इकडून आणि इकडून आलेल्या हाडामध्ये काय असतो? भरलेला असतो. त्यामुळे हे आणि हे हाड एकमेकांना घासत नाही. त्यामुळे जी वाटी असते आतमध्ये जे घर्षण होणार असतं ते आपल्या गुडघ्यामध्ये होत नाही, म्हणजे स्टेबल राहण्याचं काम करतं. लिगामेंट्स आर स्ट्रॉंग बँड्स टू द फायबर लाईक टिश्यूज दॅट होल्ड द बोन्स क्लोज टुगेदर ॲट द जॉईंट. म्हणजेच लिगामेंट म्हणजेच काय? आपला अस्थिबंध. आपलं जे अस्थिबंध असतं एकमेकाला, आपल्या शरीरामध्ये अस्थिबंध आहेत, एकमेकाला काय अवलंबून आहेत, एकमेकावर अटॅच आहेत एकमेकाला. आता वरून आलेलं हाड मांडीचं आणि खालून आलेलं आपल्या पिंढऱ्याचं हाड एकमेकाला अटॅच आहेत, पण ते दोघांमध्ये त्याचं घर्षण होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये काय कुर्चा निर्माण झालेला आहे. त्या कुर्च्यामुळे ती जी वाटी आहे ती काय एकदम प्रोटेक्टिव्ह राहते आणि आपलं जे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे बॉडीचं किंवा चालण्याचं, आपलं जो बेंड करण्याचं किंवा स्विमिंग करण्याचं किंवा जम्पिंग करण्याचं ते स्ट्रक्चर आहे का एकदम स्टेबल राहू शकतं. सो वी सी इन दिस पार्ट the skeletal system. Okay, we know the skeletal system. Two parts are there, which are skeletal, axial skeletal system, appendicular म्हणजे अक्षीय सांगडा आणि परिशिष्ट सांगडा. Yes or no? Then we are going to the learn about more function of the skeletal system. म्हणजे त्याचे आपण कार्य काय आहेत, सांगडा प्रणालीचे दोन प्रकार पाहिले, पण त्याचे कार्य काय आहेत ते पण आपण पाहिलं. नंतर we are going to the skeletal system मध्ये किती भाग आहेत? आपले स्कल आहे, वर्टिब्रेट कॉलम आहे, रिब केज आहे, and also all the bones we are known. Today's part we are learn more about our skeletal system, and next part we will see the next part. Thank you very much.